नमस्कार. वृंदास टॅरो ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 1 ते 6 मूलांक आपण बघत आलेलो आहोत. त्याबद्दल अनेक लोकांचे प्रश्न, अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्याबद्दल धन्यवाद. अनेक लोकांच्या प्रश्नांचं निराकरणही केलं गेलं. अशाच प्रकारे असंच प्रेम करत राहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत मूलांक 7. मूलांक 7 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 7, 16 आणि 25 आहे, अशा लोकांचा मूलांक आहे 7. तर हे 7 मूलांकवाले जे आहेत, आमच्या न्यूमरोलॉजीमध्ये त्याला मिस्टेरियस नंबर असं म्हणतात. कारण आपल्या आजूबाजूलाही 7चंच वातावरण आहे. उदाहरणार्थ लग्नाच्या वेळेला 7 फेरे घेतले जातात. इंद्रधनुष्याचे 7 रंग आहेत किंवा वारसुद्धा 7 आहेत. मग 5 का नाहीत, 7 का नाहीत, 8 का नाहीत? 7 आहेच, 8 का नाही आहेत? तर या 7बद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. आपण एका या व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही. परत कधीतरी आपण या विषयावरती बोलूयात. तर हा 7 अंक जो आहे तो रहस्यमय, गूढ दाखवतो. वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूलांक 7वाल्या व्यक्ती आहेत, त्यांना परमेश्वरानं एक पॉवर देऊन पाठवलं आहे. ते म्हणजे इंट्युशन पॉवर, की त्यांना अगोदरच घडणाऱ्या घटनांची अगोदरच काहीतरी सूचना मिळते. आपल्याला बघता येईल की ते सहज म्हणून जातात की मला वाटतं बरं का असं असं होईल, आणि ते घडून येतं आहे. त्यांची इंट्युशन पॉवर जबरदस्त आहे. त्यामुळे त्याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे. मॅनिफेस्टेशन म्हणजे सकारात्मक विचार. ते जे सकारात्मक विचार करतील त्या गोष्टी घडून येणं हे परमेश्वरानं, युनिवर्सनी त्यांना दिलेली देणगी आहे. त्यामुळे ह्या लोकांनी कधीच नकारात्मक बोलायचं नाही. त्यांनी सकारात्मकच विचार करायचे. आपल्या परिवारामध्ये जर 7वाली व्यक्ती कोणी असेल तर त्यांना विशेष सांगा की परिवारामध्ये सगळं चांगलं घडतं आहे, चांगलं होतं आहे. प्रत्येकाच्या व्यक्तीच्या बाबतीत चांगल्या घटना घडत आहेत. या युनिवर्समध्ये चांगलं घडतं आहे. हे असं जर सकारात्मक त्यांनी मॅनिफेस्टेशन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे ते घडून येऊ शकतं. त्यामुळे ही ताकद परमेश्वरानेच त्यांना दिलेली आहे. ते अतिशय रहस्यमय, गूढ ज्ञान घेणारे आहेत लोक. त्यामुळे त्याचा खूप चांगल्या प्रकारे वापर आपल्याला करून घेता येतो. ही लोकं जी आहेत ती सगळ्यांमध्ये असतात, पण स्वतःमध्ये मग्न असतात. त्यांना स्वतःच्या विचारांमध्ये राहायला, स्वतःच्याच कल्पनांमध्ये राहायला जास्त आवडतं. म्हणजे इवन कुटुंबामध्ये एखादा कार्यक्रम असेल तर सगळ्यांशी बोलतील, हसतील, सगळ्यांमध्ये असतात, पण तरी देखील बॅक ऑफ माइंड ते त्यांच्या विचारांमध्ये मग्न असतात. त्यांना स्वतःच्या विचारांमध्ये मग्न राहायला आवडतं. ते जास्त करून त्यांच्या भावना इतरांशी व्यक्त होत नाहीत, सांगत नाहीत. आणि कधीकधी काय होतं की एखादा विचार डोक्यात घेऊन बसतात. त्यांच्याच मनाने घेतलेला असतो की असं असं आहे, तसं आहे, असं पूर्वग्रह आपण म्हणतो तसं आहे, आणि त्या पद्धतीनंच ते त्याच्याकडे बघतात. तर तेवढं मात्र त्यांनी टाळलं गेलं पाहिजे. नाहीतर त्यांच्याकडे खूप चांगली, आणि त्यांना प्रश्न फार पडलेले असतात. हे असं का, ते तसं का, आणि त्याचं सखोल ज्ञान घेतात. की तुमच्या घरामध्ये एखादा जर मूल असेल तर तुमच्या लक्षात येईल की 7 मूलांकवाला जर मुलगा असेल, म्हणजे कोणतंही लहान मूल, तर ते 7च प्रश्न विचारतं. तशी मुलं प्रश्न विचारतातच, पण हे मूलांक 7वाले का, कसं, याच्या अगदी खोलात जाऊन त्यांना पूर्ण माहिती करून घ्यायची असते. तसे मूलांक 7वाले संशोधक म्हणून एखादा सायंटिस्ट असेल, त्याचा मूलांक 7 असेल तर तो नक्कीच सक्सेसफुल असेल. की या सगळ्या कंपन्या ज्या आहेत, आपण म्हणतो की ओप्पो आहे किंवा ॲपल आहे, या सगळ्या कंपन्यांचा जर न्यूमरोलॉजिकली त्यांच्या नावाप्रमाणे 7 नंबर येतो. तर ते काय आहेत, संशोधनच करतात की रोज लोकांना काय हवं आहे याचं मॅनिफेस्टेशनही करतात आणि संशोधनही करून काढून टाकतात. तर अशा प्रकारे हे चांगल्या चांगल्या गोष्टी निर्माण करणारे लोक आहेत. आणि विशेष म्हणजे ज्या लोकांना खोटं स्तुती करता येत नाही, खोटं बोलता येत नाही, किंवा लोकांना संपर्क चांगले करायचे आहेत म्हणून खोटं खोटं गोड बोलायचं, हे त्यांना अजिबात आवडत नाही. ते फार प्रिन्सिपलिस्टिक लोक आहेत, फार तत्ववादी लोक आहेत, आणि स्वतःचे विचार, त्यांच्याकडे स्वतःचे विचार आहेत. अगदी लहान वयापासून ते वृद्धांपर्यंत लहान वयातसुद्धा त्यांना खूप स्वतःचे विचार आहेत. मला हे असं असं करायचं आहे, हे फार क्लिअर असतं त्यांचं. आणि त्यांची कल्पनाशक्ती आहे, त्यांचं वेगळेपण आहे, सगळ्यांपेक्षा वेगळेपण त्यांच्यामध्ये आहे, आणि परमेश्वराने ते दिले आणि ते चांगल्या पद्धतीनं जपू शकतात. त्यामुळे ते, आणि त्यांच्या जर काही चुका असतील तर ते स्वीकारतात पटकन. त्यांच्याकडनं हो, माझ्याकडनं असं घडलं बरं का, आणि त्या चुका त्यांच्याकडनं दुरुस्त केल्या जातात. तर या लोकांचं करिअर करताना ह्यांनी संशोधनामध्ये करिअर करावं, किंवा लेखनामध्ये करावं, किंवा ते मानसशास्त्रज्ञ म्हणून खूप चांगले सायकेट्रिस्ट होऊ शकतात, सायंटिस्ट म्हणून काम करू शकतात, रिसर्च करू शकतात,
डेटा ॲनालिसिस करू शकतात किंवा ब्लॉग लिहू शकतात, एडिटर म्हणून काम करू शकतात किंवा एखादा एन जी ओचा प्रमुख पण असू शकतो, एन जी ओ चालवू शकतो. अशा प्रकारे त्यांचं करिअर खूप चांगलं आहे. त्यांनी रत्न वापरताना कॅट्स आय म्हणतात, लसूणिया, ते उजव्या हाताच्या करंगळीमध्ये वापरायचं आहे, चांदीमध्ये कॅट्स आय रत्न वापरताना तो वापरायचा. रंग वापरताना त्यांनी पांढरा, पिवळा या पद्धतीचे रंग वापरले गेले पाहिजेत. उपासना करताना त्यांनी दत्तगुरूंची उपासना केली पाहिजे आणि ओम स केतवये नमः हे केतूचा मंत्र, कारण हा मूलांक केतूच्या आधिपत्याखाली येतो, त्यामुळे केतूचा मूलांक असल्यामुळे त्यांनी केतूचा मंत्र म्हणायचा आणि दत्ताची जेवढी काही देवस्थानं असतील, शक्य असेल तर प्रत्येक देवस्थानाला तिथं जाऊन दर्शन घेऊन या. आपल्याला सोपं आहे, महाराष्ट्रामध्ये नरसोबाची वाडी आहे, तिथे जाऊन दर्शन करून या. दत्ताची उपासना करा. त्या देवस्थानी जाऊन दर्शन करणं हे यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आणि प्रत्येक पौर्णिमेला चंद्राचं दर्शन घ्यायचं. या लोकांसाठी उपाय आहे की चंद्राचं दर्शन घेणे. बाकी यांना आणि हे बऱ्याच वेळेला कन्फ्युज्ड रास आहे, त्यांना कन्फ्युजन बरंच असतं, पण एकदा निर्णय घेतला की तो निर्णय घेतला त्यांनी. पण निर्णय घेताना पटकन घेतात, पण त्यांना खूप स्वतःबद्दलचे पण बरेच कन्फ्युजन असतात, प्रश्न असतात. तर अशा प्रकारे ही रास हा जो मूलांक आहे तो गूढ रहस्यमयता आहे, पण सगळ्यांच्या दृष्टीने खूप चांगला आहे. त्यामुळं 7 मूलांकवाली व्यक्ती एक तरी आपल्या कुटुंबामध्ये असेल तर ते कुटुंब कायम आनंदी राहू शकतं, मॅनिफेस्टेशनचा उपयोग केला तर. जीसस ख्राइस्टचा नंबर 7 आहे, हा दैवी नंबर आहे, त्यामुळे हे मूलांक 7वाले आपल्याला वरदान ठरू शकतात. अशा प्रकारे आपण आज 7 मूलांक बघितलेला आहे. उद्या आपण मूलांक बघणार आहोत 8. तोपर्यंत व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा. वृंदास टॅरो ज्योतिषकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा. आज रामनवमी आहे, रामनवमीच्या पण अनंत शुभेच्छा. सर्वजण